जगात कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोनापासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी लस हाच रामबाण उपाय आहे. पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कोरोनावरील कोविशिल्ड लसीचं उत्पादन सुरू झालंय. इंग्लंडमधल्या ऑक्सफर्ड विद्यापीठ, ॲस्ट्राझेनेका यांच्या मदतीनं सिरममध्ये कोरोनावरची लसीची निर्मिती सुरू आहे. या लसीच्या निर्मितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ती 90% परिणामकारक ठरत असल्याचा निष्कर्ष प्राप्त झाले. महत्त्वाचं म्हणजे ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचं सांगण्यात येतंय. पहिलं तर त्यांचं जे ॲनिमल स्टडीज मी तुम्हाला मगाशी म्हटलो ते त्यांचे पूर्ण झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना 2 प्रकारचे रिस्पॉन्सेस आपण बघतो. एक तर टॉक्सिसिटी नाही आहे हे त्यांनी पाहिलं म्हणजे सेफ आहे वॅक्सिन हे त्यांनी कन्फर्म केलं. त्याच्यामध्ये गमतीचा भाग म्हणजे काही भागांमध्ये हे वॅक्सिन दिल्यावरती ज्याला आपण ॲडव्हर्स इव्हेंट्स म्हणतो किंवा सिरियस ॲडव्हर्स इव्हेंट अशा तऱ्हेच्या 1-2 केसेस आपल्याला मिळाल्या. तर त्या केसेसमध्ये त्यांनी पुन्हा तपासणी केली आणि DSMB म्हणून एक असतं, डेटा सेफ्टी मॉनिटरिंग बोर्ड, इंडिपेंडंट असतं, हे कंपनीशी संबंधित नसतं. तर त्या लोकांनी सायंटिस्ट असतात त्याच्यामध्ये, त्या सगळ्याचा तपासणी करून डेटा पाहून मग पाहतात, ठरवतात की हे खरोखरीच वॅक्सिन रिलेटेड आहे का नाही. तर त्याच्यामध्ये वॅक्सिनचा त्याच्याशी संबंध नाही हे एकदा पक्क झाल्यावरती मग त्यांनी त्या ट्रायल ज्या मध्ये थांबवल्या होत्या थोड्या त्या पुन्हा चालू केल्या. भारतात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येते. अशा परिस्थितीत कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकारची सुसज्जता महत्त्वाची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत. लसीची सुरक्षितता तसंच परिणामकारकता लक्षात घेतानाच तिची उपलब्धता महत्त्वाची ठरणार आहे. सिरम इन्स्टिट्यूटमधल्या भेटीदरम्यान या सगळ्याचा विचार होणार आहे. जगातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत देशांसह आपल्या देशातील प्रत्येक माणसाला ही लस मिळावी यासाठीच नियोजन करावं लागणार आहे. जवळपास 100 कोटी लसींचं उत्पादन करण्याचा सिरमचा विचार आहे. इतकंच नाही तर चाचण्यांच्या अंतिम निष्कर्षाची वाट न बघता आणीबाणी म्हणून लसीकरण सुरू करण्याची गरज उत्पन्न होऊ शकते. या सगळ्या बाबींच्या विचारांती पंतप्रधान लसीबाबतचा निर्णय घेऊ शकतात. पंतप्रधान जेव्हा येतील तेव्हा अर्थातच ही पार्श्वभूमी त्यांच्या डोक्यात असणार की केव्हा ही जर दुसरी लाट आली तर आपल्याकडे काय आहे आता मध्ये. मग आता वॅक्सिनचे रिझल्ट जर यायला लागले आणि इमर्जन्सी युटिलायझेशन ऑथरायझेशन हे जे आपण म्हणतो की पूर्ण ट्रायल व्हायच्या आधीच याचे जे रिझल्ट्स येतात, इंटरिम रिझल्ट ज्याला आपण म्हणतो, त्याच्या बेसिसवर जर त्यांना हे मिळाली ऑथरायझेशन तर याचा इमर्जन्सी म्हणून आपण उपयोग करू शकतो का. जर ती परमिशन मिळाली इतर देशांमध्ये देखील तर आपल्याकडे देखील त्या दृष्टीने विचार चालू आहे की इतर देशांचे रिपोर्ट्स पाहू, आपल्याकडचे काय रिझल्ट्स आहेत तेही पाहू आणि त्याच्या बेसिसवर आपण काम ते पुढे नेऊ. असं आरोग्य विभाग जो आहे भारत सरकारचा त्याच्यामध्ये नॅशनल टेक्निकल ॲडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन त्याच्यामध्ये या सगळ्या ठिकाणी यांच्यावर विचार चालू आहे. कोरोनाच्या काळात सगळ्या भारतीयांना सिरम इन्स्टिट्यूटची माहिती झाली आहे. सिरम इन्स्टिट्यूटची पुण्यात 1966 मध्ये स्थापना करण्यात आली. सायरस पूनावाला यांच्या मालकीची सिरम इन्स्टिट्यूट आहे. जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी अशी ओळख आहे. सिरममध्ये दरवर्षी 1,30,00,000 लसींचं उत्पादन घेतलं जातं. या लसींमध्ये BCG सारख्या महत्त्वाच्या लसींचा समावेश आहे. कोरोना लसीसाठी ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत सिरमची भागीदारी आहे. भारतासह जगभरातल्या गोरगरीब देशांमधील 100 कोटी जनतेला लसीकरण करता यावं यासाठी लसींच्या उत्पादनाचं लक्ष ठेवण्यात आलं. दुसरीकडे सिरम इन्स्टिट्यूटमधील कोविशिल्ड लस उपलब्ध व्हायला वेळ लागेल का अशी शंका उपस्थित होते. कारण ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ॲस्ट्राझेनेका कंपनीनं कोवॅक्सिन लसीची अजून एक चाचणी घेण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. काही दिवसांपूर्वीच जी माहिती प्रकाशित झाली त्यानुसार कोविशिल्ड लस ही सरासरी 70% परिणामकारक असल्याचं समोर आलंय. त्यातही एक 90% तर दुसऱ्या प्रकारात 62% लसीचा प्रभाव दिसतोय. पण या गोष्टींचा लसीच्या उत्पादनावर परिणाम होणार नाही असा दावा जाणकार करतायत. पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर जगातील 100 देशांचे राजदूत सिरमला भेट देणार आहेत. यावरून भारतात यासंबंधी सुरू असलेल्या कामाचं महत्त्व लक्षात येतं. अति घाई करूनही चालणार नाहीये.
नवीन वर्षाच्या पूर्वार्धात कोरोनावरील दिलासा अपेक्षित आहे. त्यात भारताचं योगदान मोलाचं आणि अभिमानास्पद ठरणार आहे. सध्या संपूर्ण जग हे कोरोनाविरुद्धची लढाई नव्हे तर महायुद्ध लढत आहे. कोरोनावरील लस हा त्याचाच भाग आहे आणि म्हणूनच पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा त्याच दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. उद्या पंतप्रधान भारतात तयार होत असलेल्या लसींच्या कामाची पाहणी करणार आहेत. त्यांचा दौरा कसा असणार आहे हे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. उद्या पंतप्रधान भारतातील लसींची पाहणी करणार आहेत. सकाळी 9:30 वाजता ते अहमदाबादमधील झायडस कॅडिला या कंपनीला भेट देणार आहेत. दुपारी 12:30 वाजता ते पुण्यातील सिरम कंपनीत येतील. सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कोविशिल्ड लसीचा ते आढावा घेणार आहेत. पुण्याहून ते हैदराबादमध्ये जातील. तिथं भारत बायोटेक कंपनीमध्ये ते भेट देणार आहेत. कोरोनाची लस कधी येणार, नक्की कुठली लस घ्यायची, भारतामध्ये कुठली लस मिळणार, या सगळ्याची उत्सुकता आता वाढली आहे. पाहूया याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. भारतात सध्या कोरोनाच्या 5 लसींची ट्रायल सुरू आहे. या सगळ्या ट्रायल्स वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. 2 लसींची ट्रायल शेवटच्या टप्प्यात पोहोचलीय. बायोटेक, ICMR आणि इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या कोवॅक्सिन लसीची 3ऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे. ही संपूर्णपणे स्वदेशी लस आहे. मल्टीनॅशनल फार्मा कंपनी झायडस कॅडिलाची कोरोना लस झायकोव्हिडची ट्रायल 2ऱ्या टप्प्यात आहे. इंडियन फार्मा कंपनी सीरम इन्स्टिट्यूट, ऑक्सफर्ड आणि ॲस्ट्राझेनेकाच्या कोविशिल्ड वॅक्सिनला डिसेंबरपर्यंत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. रशियामध्ये तयार झालेल्या स्पुटनिक व्ही या लसीचीही भारतात ट्रायल होणार आहे. डॉक्टर रेड्डीज लॅब रशियाच्या लसीचं परीक्षण करणार आहे. जिनके जो भी रिजल्ट्स आते जा रहे हैं वो अपने हिसाब से प्रचार कर रहे हैं. हमारी भी वैक्सीन जो है वो 2 वैक्सीन तो हमारी भी क्लिनिकल जो 3rd स्टेज के फेजेस में पहुंच चुकी हैं और वो आने वाले बहुत ही निकट भविष्य में वो निश्चित रूप से आने वाले 2021 में देश के सामने प्रस्तुत होंगे. कोरोना लसीचं वितरण कसं करायचं याचं केंद्र सरकारचं नियोजन सुरू झालंय. मेट्रो सिटीज में तैयारी हमारी ऐसी होनी चाहिए कि 500 पर मिलियन केसेस भी आ जाएं तो हम संभाल सकें. ये प्रिपेयर्डनेस के लिए है. अभी जो मैक्सिमम केसेस आए हैं वो लगभग 350 पर मिलियन आए हैं. संपूर्ण देशातल्या लोकांना लस मिळायला 2 वर्ष लागण्याची शक्यता आहे. 91 कोटी लोकांना डोस द्यायचे, लस द्यायची, तर त्याला किमान 2 वर्ष तरी लागणार आहेत. त्याच्यामुळे कोरोनाची लस बाजारात आली म्हणजे लगेचच हा आजार संपुष्टात आला, कोरोना संपला असं होणार नाही. तोपर्यंत आपल्याला जे प्रतिबंधक उपाय आहेत तेच पाळावे लागतील. देशात मतदानाची जशी प्रक्रिया राबवली जाते तशीच प्रक्रिया कोरोनाची लस देण्यासाठी राबवली जाणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलंय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया.